भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। प्रकृतीच्या कारणावरून आपण राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आता या पदावरती नवीन माणूस कोण बसणार ह्याच्याबद्दल उत्सुकता तयार झाली आहे। परंतु त्याआधी आपण उपराष्ट्रपतीपद किती महत्त्वाचं आहे आणि भारताचं संविधान त्याच्याबद्दल काय सांगतं हे समजून घेऊ। संविधानामध्ये उपराष्ट्रपती पदासाठी काही पात्रतेचे निकष देण्यात आले आहेत। यामधला पहिला निकष म्हणजे तो भारताचा नागरिक असला पाहिजे, त्याने वयाची किमान 35 वर्ष पूर्ण केलेली असली पाहिजेत, लोकसभेच्या सदस्यत्वाच्या सर्व अटी त्याने पूर्ण केलेल्या असल्या पाहिजे, असं हे पात्रतेचे निकष सांगतात। हा सर्व पात्रतेचे निकष पूर्ण केलेला उमेदवार हा निवडणुकीसाठी उभा राहतो आणि त्याच्यासाठी लोकसभेचे आणि राज्यसभेचे निवडून आलेले उमेदवार मतदान करतात आणि विजयी उमेदवार उपराष्ट्रपती बनतो। जेव्हा राष्ट्रपती आपल्या पदावर नसतील, राष्ट्रपती पद रिक्त झालेलं असेल, तेव्हा उपराष्ट्रपती हा राष्ट्रपतींची सर्व कर्तव्य आणि अधिकार पार पाडतो। तो राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो। राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालावं ह्याची जबाबदारी ह्या उपराष्ट्रपतींवरती असते। सध्या हे पद रिक्त झाल्यामुळे कोण बनणार आता उपराष्ट्रपती याच्यासाठी सगळीकडे उत्सुकता तयार झाली आहे। महाराष्ट्राचे माजी विधानसभा अध्यक्ष आणि राजस्थानचे सध्याचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे। त्यामुळे आता यामध्ये रंगत तयार झाली आहे हे नक्की।